सलामवीर पाहू शकाल विश्वास आणि भावेशची जोडी पाहू शकाल. सलामवीर जय श्रीराम चिंपाडा टीम कडनं. प्रदीप रेरा सर उद्या मात्र अमोल सावंत सुट्टीवर आहेत. उद्या मात्र नक्कीच पाहू शकाल प्रकाश बांगारा सर पाहू शकाल उद्याच्या दिवसामध्ये ऑपरेटरच्या भूमिकेत आमचे सर्व आमचा करतादाता आमचा आधारस्तंभ प्रकाश दादा बांगारा उद्या येतील. यावेळी मात्र पहिलाच बॉल जड में गेंदते लेकिन उसको पड नहीं सके आणि चेंडू पाहू शकाल एका सिंगल जुळली जाते आहे. एका सिंगलच्या मध्ये धाव संघाचं श्रीगणेश अकोड ओपन झाले धावसका पाहू शकले. एक बिनगडीमध्ये एक सुरुवात पाहू शकाल. नारा नक्कीच पाहू शकाल सातत्याने गवी खाडे विदलचा पटांगण असो या विशेष स्टेडियम साखरबाडा असो या रामदोरे स्टेडियम वाऱ्याचा बाडा असो कुठलाही मैदान असो कुठलाही त्याला पिच द्या कोणती खेळपट्टी द्या कोणती विकेट द्या परंतु आपल्या गोलंदाज मात्र कौशल्य सिद्ध करताना पाहायला मिळते तो नारा बांगरे. साखरबाडा एक्सप्रेस गोलंदाज सज्ज नारा. ओहो सुपला मारायचा होता परंतु हुकलाय आणि खेळ संपलाय. फलंदाज गॉन पहिल्या विकेटचं पतन पाहू शकाल. भावेश बॅक टू पविलियन धक्का पहिला एक गडबड एक. जयराम जातोय न्यू बॅटर. पहिला बॉल एक सिंगल काढली गेली त्यानंतर मात्र भावेशला स्ट्राईक मिळाली त्यानंतर मात्र फलंदाज बाद. न्यू बॅटर पाहू शकाल जयराम. विश्वास आहे नॉन स्ट्राईक एंड वरती. दरम्यान गोलंदाज सज्ज नारा तयार जयराम साठी. या सुद्धा स्विंग अँड मिस चेंडू आलाय डॉट पाहू शकाल चांगली गुरुजी पाहायला मिळते. साखरवाडा एक्सप्रेस पाहू शकाल नारा बांगरे. यस गोलंदाज सज्ज नारा टू जयराम साठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मात्र नक्की पाहू शकाल लीडिंग एज लागली होती एक सिंगल जुळली जाते एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते दोन या आकड्यावरती. एक गडी बाद धावसंख्या दोन अशी धावसंख्या जय श्रीराम चिंपाडा संघाची. आता मात्र पाहू शकाल डावखुरे आता फलंदाज आहे त्यासाठी फिल्डिंग सेट असेल. डावखुरे आता फलंदाज आलाय आता मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षणा बदल करताना दिसतोय. यस गोलंदाज सज्जा. याला मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळत आहे तिकडे क्षेत्ररक्षक होते आणि करणार नाही या चौकी वारंवार चांगल्या गोलंदाजी आहे. नक्की पावशाल नारा बांगारे यांच्या मार्फत कौतुक करण्यासारखं पावशाल आपलं होम ग्राउंड आहे. या होम ग्राउंड मात्र चांगला विकेटचा फायदा घेताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग नाही चांगला फॉलो थ्रो लाजवाब पाहायला मिळते अफलातून. गोलंदाज पुन्हा एकदा नारा. शेवटचा बॉल हा ट्रॅकर बॉलला मात्र उडवायचा होता. उद्देश तिकडे पोहोचले गेलेत होणार नाही चुकी. धक्का दुसरा दोन गडी बाद दोन. पहिलं षटक समाप्त तब्बल दोन गडी बाद दोन धावा खर्च केला. न्यू बॅटर एंटर होतोय महेश जातोय. दोन गडी बाद दोन. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. उदेश निरगुडा येत आहेत इन ॲट नंबर दुसरं षटक हाताळण्यासाठी. यस गोलंदाज सज्जा उदेश टू जयराम साठी.
स्लो बॉल पाहू शकाल. यावेळी मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगली स्लो ऑन डिलिव्हरी पाहू शकाल. गतीमध्ये परिवर्तन थोडंसं पाहायला मिळत आहे. गोलंदाज पाहू शकाल उदेश निरगुडा. सामोर जयराम. जयला मात्र राम मात्र पाहू शकाल. जयराम करावा लागेल आपल्या संघाचा, कारण की चांगला टोटल उभा करावा लागेल 30-35 पर्यंत. ओहो, यावर मात्र कोणता शॉट होता, लाऊड अपील केली होती. डायरेक्ट हिट. काय खेळतायत पाहू शकाल. चिंपाडा संघ थोडस नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये थोडेसे जेवून आलेले, थोडेसे थकलेले पाहायला मिळत आहेत का, रेस्ट सुद्धा केलेले, पण मात्र असा प्रदर्शन पाहायला मिळते, थोडासा खराब पाहायला मिळत आहे. बाला न्यू बॅटर. धाव संख्या पाहू शकाल फक्त आणि फक्त 2 आणि गडी झाले 3. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला सटीक वारा पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एसपी स्पोर्ट साखरबाडा पाहू शकाल. व्हीसीडी खरपत इथे सुद्धा संघ क्वालिफाय झालाय. आयरवाडी येथे सुद्धा क्वालिफाय झालेले आहेत. पाहूया आजच्या दिवसामध्ये अंगणवाडी या ठिकाणी सुद्धा क्वालिफाय झाले आहेत. खरपत ठिकाणी 3 ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत. पाहू शकाल सध्याच्या स्थितीला भन्नाट फॉर्म मध्ये शहापूर तालुक्याची उगाच म्हटले जाते नाही ना, अव्वल दर्जाची टीम साखरबाडा टीम सध्याच्या घडीला नक्की भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मात्र फील्ड पाहू शकाल, डावखुऱ्याचा फलंदाज पाहू शकाल. जयराम आहे स्ट्रायकिंग एअरवरती. यस, गोलंदाज उदेश तयार जयरामसाठी. बॉलला मात्र चांगला पाहायला मिळतो, एक सिंगल जुळली जाईल. दुसऱ्या धावसर प्रेखी पाहू शकाल. ओहो, काय थ्रो, डायरेक्ट सटीक रॉकेटचा वेग पाहायला मिळाला आणि फक्त दिली आहे धाव एक. बबलू उघडे तिकडे होते, मिलिल ना मिलिल फक्त एकच सिंगल धाव सगळा पाहू शकाल. आता मात्र 3 गडी बाद 3 गडी बाद 3 तिकडा तो काम बिगडा असं पाहायला मिळते जय श्रीराम चिंबाडा टीम कडनं. गोलंदाज पुन्हा एकदा उदेश तयार बाळासाठी. राईट मोर द विकेट बाळासाठी जयरामसाठी. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल पुन्हा एकदा चेंडू डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र पाठीराखी मात्र ग्रामस्थ मंडळ साखरवाडा संघ सर्व ग्रामस्थ आणि वरिष्ठ मंडळ असेल आणि प्रेक्षक वर्ग असेल भरपूर प्रमाणात उपस्थित आहे. आपल्या टीमसाठी सातत्याने पाठिंबा देत असतात. त्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आलेल्या माझ्या मायबाप प्रेक्षक वर्गाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा स्टे डाऊन ग्राउंड ओव्हर द बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू सीमा रेषा पार चौकार. थोडस नक्कीच पाहू शकाल चौकार 4 धावा. सगळ्या 7. चला मॅच बॉल द्यायचे मित्रांनो. धावसका पाहायला मिळते 3 गडी बाद 7. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकात येईल. उदेश निरगुडा तयार. यावेळी मात्र हिट विकेट बेकार परिस्थिती. काम फिट. चौथा धक्का लागतोय. 4 गडी बाद धावसका 7. जयरामला जावले पवेल मध्ये. जयराम यांची जागा भरून जात आहे फलंदाज पाहू शकाल सागर. नक्कीच सागर साठी कॅश प्राइज आलेल्या प्रत्येक सिक्सला महेश बांगरे या महेश दादाकडून नक्कीच पाहू शकाल 100 रुपये.
पाहू शकाल 30 षटक हाताळण्यासाठी जगदीश निरगुडा जगी येतोय. गोलंदाज सज्जोल बालासाठी हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवलाय. क्षेत्रशिका आहेत तिकडे बबलू. एक सिंगल जुळली जाईल. पुन्हा एकदा चांगला थ्रो पाहायला मिळेल का? आणि नक्कीच चांगला थ्रो, चांगला बॅकअप. जितू थोडेसे नक्कीच तंदुरुस्त नाहीयेत, थोडेसे अनफिट आहेत, थोडेसे इंजरी झालेले मागच्या सामन्यामध्ये. धावसे धावफलकर पाहू शकाल. एकने पुढे जाते धावसे धावफलकर पाहू शकाल. ती 4 गडी बाद 8 धाव संख्या पाहू शकाल. 4 गडी बाद 8. दरम्यान गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा उजव्याचा फलंदाज. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. त्यासाठी नक्कीच फिल्डिंग सेट होताना पाहायला मिळते. 4 गडी बाद 8 धावसे धावफलकावर जय श्रीराम चिंपाडा संघाची. नक्की प्रत्येक सिक्सला 100 रुपये. ओहो मया दादा यांनी कॅश प्राइज लावलं तर फलंदाज बाद. 5वा धक्का 5 गडी बाद 8. आता मात्र पडली एक गाठ. जातोय न्यू बॅटर. धाव संख्या पाहू शकाल ती 5 गडी बाद 8. सागर सुद्धा डगआउट मध्ये परतलाय. अजून एक 4 चेंडू असतील बाकी. यस गोलंदाजाच्या पुन्हा एकदा जगी तयार. सामन्यात गणेश फलंदाज. श्री गणरायाचं नाव. गणेशला मात्र चांगली फटकेबाजी करून दाखवली लागली. स्पर्धेत राहायचं असेल तर 5 गडी बाद 8. पुढे चेंडू गोलंदाज सज्जा. यासुद्धा स्टेट डाऊन. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. दत्तू आले तिकडे. ओहो दत्तू मात्र चुकी करताना पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. एक शॉर्ट रन. पिच वरून धावले तर महागात पडेल मित्रांनो. चुकीला माफी नाहीये. आधी तिथे मारामार आहे रनांची. त्याचे उसने कर्ज घ्यावे लागेल. त्याचं कर्ज घेतल्यावर मात्र त्याचं व्याज मात्र जास्त जाताना पाहायला मिळते. शॉर्ट रन धावसे घ्या पावशाल 9. 5 गडी बाद 9. काल मात्र नक्कीच टॉप एज लागले. क्षेत्रशिका आलाय तिकडे उदेश. होणार नाहीये चुकी. आणि सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद. 6वा धक्का. ज्याला बॅटिंग करायचे त्यांनी धावत पळत जायचंय. न्यू बॅटर SK. सहा गडी बाद धावसे 9. जगी तयार पुढे SK साठी. पुन्हा एकदा चांगलासा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. एक सिंगल. दुसऱ्या धावसाठी होईल का प्रयत्न? आणि दुसरी सुद्धा धाव जुळली जाते धाव फलकावर. या 2 धावने धावसंख्या पुढे जाते 11. या आकड्यावरती अजूनही शेवटचा बॉल मात्र असेल. 6 गडी बाद 11 धावसंख्या पाहू शकाल. शेवटचा बॉल असेल आता मात्र. पुढे चेंडू गोलंदाज सज्जा. नक्की मोठा प्रहारी फटका. मिस टाइम स्ट्रोक फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक आलाय. होणार नाही चुकी. आणि 7वा धक्का. धाव संख्या 11. करायच्या त्या 12. 18 बॉल आणि 12 धावाचं टार्गेट मात्र नक्कीच असेल. विनोद कोहली चिंपाडा संघ त्वरित आपलं क्षेत्र सजवायचं आहे. 18 बॉल आणि 12 धावांची. 18 बॉल 12.
हो पाहू शकाल आमचे यंगस्टर्स पाहू शकाल, छोटे नन्हे मुन्ने पाहू शकाल, कोणी बबल्या, कोणी पाहू शकाल भावे असेल, कोणी सँडे असेल, कोणी संत्या बंट्या, सगळं पाहू शकाल स्क्रीनवरती. नवीन जनरेशन आहे मित्रांनो, यंगस्टर्स छोटे बच्चे. आज मात्र सुपर संडे, उद्या मात्र शाळेत जायचंय मित्रांनो, जाल का नाही? उद्या कसली सुट्टी? ओहो बेकार, उद्या संक्रांत, म्हणजे उद्या पण इटच बेकार. जाऊया, 18 बॉल आणि 12 धावेची गरज. हा या स्पर्धेचा नक्कीच लोअर स्कोर म्हणावं लागेल. नक्की प्रत्येक प्रेक्षकांवरती मात्र चेंडू कॅमेरा मारला जातोय. इकडे मात्र पाहू शकाल प्रत्येक प्रेक्षकांवरती. ओहो एव्हा बारको इकडे हात करतोय कॅमेऱ्याला. ओहो क्या बात आहे, जा मच्छी विकायला. आज संडे, आज तुमचा फुल धंदा. याला मात्र नक्कीच पाहू शकाल प्रत्येक प्रेक्षकांवरती हा कॅमेरा मारला जातोय. प्रदीप दादांचं कौतुक करावं लागेल. जाऊया, सामन्याला होते सुरुवात. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 18 बॉल 12 धावांची गरज. यापुढे होणार सध्या विजयी संघ विपक्ष तिकडे कुडशा टीम वाट पाहते. 18 बॉल्स आणि 12 धाव. थोडस नक्की जर बॅट्समनने मात्र थोडस नाराज केलेला आहे. गोलंदाज सज्ज विश्वास. पहिलाच बॉल स्क्वेअर कट फटका पाहू शकाल. रन मशीन आहे तिकडे साखरवाड्याची. तर दुसऱ्या बाजूला डावखुऱ्यांदा फलंदाज, एक हार्डर फलंदाज यशवंत निरगुडा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहू शकाल. 17 बॉल 12 धावची गरज. जरा वेळ वाचवायचा, अजून एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो. गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र वाईट बॉल. आता मात्र गोलंदाज टाकलाय वाईट आणि हवा झाली गोलंदाज टाईट. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज. ओहो चांगलासा स्क्वेअर कट पाहू शकाल. नजराना दुसरा एक सिंगल आणि दुसरा चेंडूवरती मात्र नक्कीच खाता ओपन केलंय. धाव फलकार पाहू शकाल. ती खाता ओपन झालेलं आहे कारण नक्कीच संघाचं झालंय, वैयक्तिक स्वतःचं आता झालंय कारण धावसंख्या 2. 16 बॉल करायचे तर 10 धावा. 16 बॉल आणि 10 धावीची गरज आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा एंड कडनं होईल विश्वास तो आता मात्र डावखुराचा फलंदाज, त्याच्यासाठी फिल्डिंग सेट असेल. एक डीप मिड विकेट. दुसरा फलंदाज पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये आहे. अशी क्षेत्र रचना पाहायला मिळते. 16 बॉल 10. हाफ ट्रॅकरला मात्र ठेवणार नाहीये. असे बॉल मात्र नक्कीच त्याचे धागे खोलतोय. हाफ ट्रॅकर नक्कीच डावखुरे आता फलंदाज नक्कीच त्यासाठी नक्कीच एक पर्वणी असते. तोफा तोफा कबूला यश या फलंदाजाने. आणि धाव सगळ्या 4 ने पुढे जाते 6 आकड्यावरती. बिनगडीबाज 6. चला बॉलची पूर्तता करायची मित्रांनो. धन्यवाद. 15 बॉल 6 धावेची गरज. काय अमोल सर सांगाल, या तुमच्या तोंडातून नक्कीच ऐकायचं आहे, या ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल का? होऊ शकते, नक्कीच होऊ शकते, परंतु मात्र नक्कीच पाहू शकाल डॉट डिलिव्हरी. इट इज अ डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. अजूनही 14 बॉल्स 6 धावेची गरज. अजूनही 2 चेंडू असतील बाकी. चौदा बॉल 6. याला मात्र नक्कीच हाफ ट्रॅकर बॉलला उडवलाय. वॉट अ गॅप सिलेक्शन. चेंडू 1 बाउन्स ऑन द रोप. पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सलामी दे. चेंडू चौकार. आता मात्र 2 धावेची गरज. 2 धावेची गरज. 13 बॉल 2. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. पाहूया अमोल सरांनी वक्तव्य केले ते खरं होतंय का? ओहो खरं झालंय. अमोल सावंत बॅक टू बॅक पाहू शकाल. करेक्ट प्रेडिक्शन. हार्ड लक टीम चिंपाडा या स्पर्धेत भाग घेतला. तुमचं नक्कीच स्पर्धेच्या वतीने तुम्ही वेळेत उपस्थित झालात. त्या स्पर्धेच्या वतीने चांगलंच